तर भावानं बोऱ्या आणि शंकरनं शिरत लावली होती बेगमपुरती इजगाव पळायची. तर आम्ही आता त्यांच्या मागंच आहे. तर बघू शकता आता त्यांनी कशी पळाली ते बघा. आता आली ते इजगावच्या टोल नाक्याच्या जवळजवळ आले ते. तर आम्ही पण मागं जा त्यांच्या. दमले ते मुलगा जमले तर जिद्द सोड नाही ती पळाचं म्हणूनच मागे लागले ते. पळा बाबा मुलांनी बाहेर पळा. शंकर तर काय शर्टच काढून पळा लागला. शंकरला म्हटलं दमला काय घाम निघालेला मला जाजे. बोऱ्या बॅटरी दाबत तर बोऱ्या मला थांब म्हणतो आम्ही. थांब ना चाल टोल नाक्यावर आलो. टोल नाक्यावर आलंच तर जरा थांबा 2 मिनिट लागा बघा टोल नाका. थांबाच नाही आम्हाला. बोऱ्या तर मला डायरेक्ट आम्हाला तुम्ही इजगावच्या ब्रिज खाली गाठ पड म्हणला. बरं ठीक आहे म्हणलं. इजगावच्या ब्रिज खाली गाठ पडूया म्हणलं. चला अरे ॲम्ब्युलन्स आले पुढं नेऊन टाकून आणू काय काम तिला. तर नाही म्हणला अजिबात नाही म्हणला. अरे थांबा धाब्यापशी नाही गाडी काय थांबच नावच काढ ना गाडी. चल म्हणला पुढंच गाठ पडायचं म्हणला. चल थाप्याच मारायला गेली घालता का तापलीच होती. मग काय ह्यांच्या करायने काय कमी होते होय. सार पळायचं लागेल. आणि मला आता ही जाते ते मला ह्याला गाडवलं होतं म्हणलं. तर आपलं आता लोक बघावं म्हणलं आता कसं असते. थोडं केसावर हातबीत फिरवलं थोडं चांगलं नाही ह्यांचं मग बघून वैतागलं आपलं बघा म्हणलं थोडं. तर पुढं बघा इजगाव चौक आलता. पोराने शेरं तर कंप्लीट केलं सोडा. काय पोरं आपली जिद्दीवर पहिलीपासूनच आहे ते. तर बघा आलीच बघा 2 मिनटात झाली. सार थांब म्हणलं. अरे थांबा नाही म्हणले. चाल मला अजून 1 किलोमीटर पुढं इजगावच्या खाली आपल्या फेडरल बँकेची थांबली हो. तिथं थांबले मग तिथं काय म्हणाले बेगमपूर्ण आलो आहे असं तसं म्हणाले. आम्ही ह्याला चॅलेंज ठोकलो होतो म्हणले शंकरला. तर आम्ही जिद्द पुरी करायला लावली मला. आम्ही काय करायचे पोरं आहे मला आलेशेस. मग मला चला घरी येड्यानं काय बसलो गाडीवर लगेच सारा अंकुशा गाडीत आणायला सरायला राखीनं.